त्याला वाढवा, गुलाबाची फुलं त्याला वाढवून टाका. वाढल्यानंतर काय होतं त्याचं पावडर. मग आपल्या गावात शेण मिळते, एखादी शेणकूट थापा म्हणजे तिला बनवा, ती वाढली, गोवरी वगैरे काय शेणकूट वगैरे म्हणतात, ती वाढली तिथे एक पावडर करा. मग हा पावडर तो पावडर मिक्स करा. मिक्स करून दगड्या कापूर टाका, थोडंसं खोबऱ्याचं तेल टाका, अजून काय सुगंधित अगरबत्तीचे द्रव्य मिळते ना तो टाका आणि त्याच्या मस्त वड्या बनवा. काय बनवा? वड्या बनवा. आणि संध्याकाळ झाली, आपल्याच घरचे निघाले, आपल्याच घरची वडी, आपल्याच घरचा सगळं दुकान त्याच्यात असतेच. आपल्याच घरी संध्याकाळी काय होईल? वातावरण सुगंधित देवाची कृपा होईल. काही नदी टाकायची गरज आहे का? आणि मग जे दाणे असतात, तांदूळ गहू जे काही असतील ते खाताले ते चांगलं तर आपण पट्टीतच घेऊन जाते, आमच्यासारखा बांधून करताना घेऊन जाते. पण बाकीचे काही लाल पिवळे पांढरे दाणे असतात ना, कुठे टाका? झाडाला टाका, चिठीला टाका, मुंग्यांना टाका, जनावरांना टाका. काही बिघडते का? पण उठला फुटला देव पाडला पाहिजे ना, पुणे मिळाला पाहिजे ना, त्या नदीत टाकून काही गरज आहे का? काही गरज नाही. आणि मग आपल्या गावात कारखाना आहे, आपल्या गावात कारखाना आहे. मग कारखान्याचा जो पाणी निघते खराब, मग आपल्या गावात नदी येणार आहे. मग तो कारखानदार काय करते? कशाला प्रोसेस करेल? काय घेऊन द्यायला पैसा जास्त लागते ना, मग तो काय करतो? तो पाणी सरळ कुठे टाकतो? कारण माननीय गावाचे अधिकारी कर्मचारी त्या कारखानदाराचे कोण आहेत? नाते. कोण आहेत? नाते संबंधित. आणि मग तो काय करते? साहेब तुम्ही चिंता करता, मी आहे ना, टाकलं पाणी पण त्या नदीत जर नाल्यात पाणी गेला आपल्या चुकीमुळे, आपल्या चुकीच्या वातावरणामुळे, त्या नदीत जर मासे मेले, काही झालं तर पाणी कोणाच्या घरी येईल? आपल्याच घरी येईल. आणि कोणाची पोरं आजारी पडतील? आपण आजारी पडू की नाही? मग आपल्याला कायदा बनला पाहिजे की नाही? नियम बनला पाहिजे की नाही? मग असं तर कारखाना ऐकत नाही. गाव करवणार, राव करणार नाही. जर माननीय सरपंचांनी ठरवलं, ग्रामपंचायतच्या बॉडीने ठरवलं आणि या 5 नेत्यांनी ठरवलं तर त्याच्या बाबाला ऐकावं लागेल. त्याच्या बाबाला ऐकावं लागेल. असं कसं ऐकणार नाही? 1दा लेटर, 2दा लेटर, 3दा लेटर, 3दा लेटर त्याला ऐकत नसेल, ग्रामसभेत निर्णय घ्या, कारखाना आम्हाला नको पाहिजे. पाहिजे तसंही, कारण त्या दिवशी आपल्या पोरांची उपजीविका होणार नाही, मजुरी मिळणार नाही. पण त्याला भीती दाखवा आणि तिथे वचक बसवा. नाही असं ऐकत, आंदोलन करा, जाऊन संघर्ष करा, ग्रामसभा घ्या, निर्णय घ्या. त्याच्या पाण्यावर प्रोसेस झाली आणि प्रोसेस म्हणून पाणी नदी नाल्यात कायदे आणि कानून आहे. त्यानंतर दुसरा कायदा असा आहे की लोकांच्या घरापासून शेतापासून किती फुटावर अंतरावर विहीर बांधली पाहिजे किंवा बोर खोदलं पाहिजे, कमीत कमी 5-50 फूट. आपण काय करतो? त्याला पाणी लागलं ना, त्याला कोण लागलं? मलाही लागलं पाहिजे ना, त्याच्या घराच्या जवळ, तिथे विहिरीच्या जवळ. त्याची विहीर माझी अंतर काहीच नाही, पण त्यालाही पाणी नाही. काय घेणं असंच आहे का? पण नियम आहे, तो नियम पालन केलं पाहिजे. जमिनीखाली किती फूट खोल बोर मारलं पाहिजे? शासनाचा नियम आहे 200 फूट. आपण किती मारतो? 300 फूट, 400 फूट चाललं मारतो. पैसा मारतो, नियम आहे. म्हणून पाणीपुरवठा योजना चालवायची असेल तर नियमित पाणीपट्टी भरावी लागेल, नियम ठेवावे लागतील, सगळ्यांना समान पाणी वाटप करावं लागेल, गावामध्ये मीटर लावावे लागतील आणि सगळ्यांना सगळं समजावून सांगावं लागेल. तेव्हा कुठे नियमावली आपल्या गावात टिकेल. मला असं वाटतं इथे बरोबर 4 वाजले, 4 वाजून 5 मिनिटं झाली.